Hello everyone, this is Akshata, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये पेपर 1 जो आपण डिस्कस करत होतो त्यामध्ये टॉपिक पर्सेंटेज आपण पाहत होतो, राईट. सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. लेक्चर्स जे आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्यात येतील, ठीक आहे. अशा पद्धतीने मल्टिपल प्रॅक्टिस असणारे MCQची 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला आणि फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील इन द फॉर्म ऑफ PDF. आणि जी कोर्स फीस असणार आहे ती 2500 रिड्यूस करून 2000 करण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्हाला जर कोर्सला एनरोल करायचं असेल आणि एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स आणि गॅरंटेड सिलेक्शन जर हवं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून कोर्सला सबस्क्राईब करू शकता. नंबर आहे 9766066858. अशा पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे प्ले स्टोअरवरनं. वन्स यू इन्स्टॉल इट, ॲपला ओपन करा. अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये खालच्या साईडला स्टोअर नावाचं आयकन दिसतं आहे, त्यावरती प्रेस करायचं आहे. नेक्स्ट तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल. इथे तुम्हाला वरती सर्च टॅब दिसत असेल, तिथे तुम्हाला महाराष्ट्र सेट 2023 पेपर 1 असं टाईप केल्यावरती खालच्या साईडला सगळे पेपर्स आणि रिगार्डिंग सेट 2023साठी रिक्वायर्ड जे काही मटेरियल आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अशा पद्धतीने इथे डिस्प्ले होऊन जाईल. तर पेपर 2चे पण आपल्याकडे कोर्सेस आहेत, ओके. तर तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 कुठल्याही कोर्सला जे तुम्हाला हवं असेल तिथे सबस्क्राईब करू शकता आणि तुमची प्रिपरेशन जी आहे ती बूस्ट करू शकता. अशा पद्धतीने नोट्स आणि MCQज जर तुम्हाला अवेलेबल करून घ्यायचे असतील, नोट्स आणि MCQजचं कंपायलेशन फॉर द पेपर 2 ज्यांचं मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री असा सब्जेक्ट असेल किंवा सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा इन्व्हायरमेंटल स्टडीज यापैकी कुठला जरी पेपर 2 असेल तुमचा आणि त्या रिलेटेड जर नोट्स आणि MCQ जर तुम्हाला कंपाईल्ड फॉर्ममध्ये अवेलेबल करून घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा एक कंपाईल्ड नोट्सच्या किंवा PDFच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. यामध्ये तुम्हाला ही जी कोर्स फीस असणार आहे ती असेल 1500 रुपीज. ती मी तुम्हाला 25% रिड्यूस करून सांगते. ॲक्च्युअल फीस डिफरंट आहे, ही 25% रिड्यूस करून तुम्हाला सांगण्यात आलेली आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने दिस वॉज दी एंड ऑफ द इंट्रोडक्शन. आपण आता लेक्चरकडे वळूया, ठीक आहे. आता क्वेश्चन्स सांगण्याआधी मी तुम्हाला काही फॉर्म्युलेज सांगणार आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक स्पेसिफिक क्वेश्चन जर समोर आला तर त्याला एक सिम्पल फॉर्म्युलानी कसं सॉल्व करता येईल मॅम, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी थोडे फॉर्म्युले सांगेल आणि आजच्या लेक्चरमध्ये जे आहे पर्सेंटेज आपण एंड करून घेऊ. 5-6 क्वेश्चन्स पाहू पर्सेंटेज रिलेटेड आणि पर्सेंटेज हा टॉपिक एंड करू. नेक्स्टली उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन फ्रेश टॉपिक स्टार्ट करणार आहोत. इट मे बी रेशो ऑर प्रपोर्शन, ओके, बेसिकली. तर तो टॉपिक स्टार्ट करू आपण आणि किंवा प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक असेल. पर्सेंटेज नंतर आपण युजली प्रॉफिट लॉस बघू, ठीक आहे. त्यानंतर रेशो प्रपोर्शन बघता येईल, ओके. तर फॉर्म्युलेज कोणते आहेत आता तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतील किंवा यूजमध्ये येऊ शकतात असे, ठीक आहे, ते बघूयात. समजा प्रश्नामध्ये तुम्हाला एखाद्या प्राईस ऑफ गुड, ठीक आहे, प्राईस ऑफ गुड, ठीक आहे, हे साईडला ठेवा क्वेश्चन. यामध्ये कुठल्याही प्रोडक्टचा किंवा गुड म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट असेल, ठीक आहे, जे काही उत्पादन असेल तर त्या गुड्सचं इन्क्रीज दिसत असेल. कशामध्ये इन्क्रीज दिसत असेल? टक्केवारीमध्ये. समजा प्राईस एखाद्या गुडवरची, प्राईस ऑफ गुड इज इन्क्रीजिंग बाय R%. हा काय आहे? इन्क्रीजिंग म्हणजे काय? वाढ. एखाद्या आर्टिकलमध्ये, एखाद्या गुडमध्ये जर इन्क्रीजिंग रेट असेल किंवा वाढ असेल टक्केवारीमध्ये, त्या टाईमला आपल्याला कन्झम्शनमध्ये किती डिक्रीज करावा लागेल. कन्झम्शन म्हणजे काय? वस्तूचा यूज करणे, ठीक आहे. कन्झम्शनमध्ये किती डिक्रीज करायला पाहिजे जेणेकरून एक्सपेंडिचर वाढायला नाही पाहिजे. परत एकदा समजून घ्या, प्राईस ऑफ द गुड इन्क्रीज होत चालल्यात.
बेसिकली इन्फ्लेशनचा एक प्रकार आहे, ठीक आहे. बाहेर जेव्हा मार्केटमध्ये गोष्टींची वाढ होत असेल, ठीक आहे, गोष्टी आपण ज्या विकत घेतो त्यांच्या प्राईसमध्ये, गुड्समध्ये रेट्सची वाढ होत असेल, त्या टाईमला कन्झम्शन म्हणजे काय, कन्झम्शनचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीला विकत घेऊन त्याचा यूज करणे, ठीक आहे. तर ते कन्झम्शन आपण कसं डिक्रीज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या एक्सपेंडिचरवरती काही जास्त फरक नाही पडायला पाहिजे. तर लक्षात घ्या, तुम्ही जे काही एक्सपेंडिचर करता युजली ते काय असणार आहे, तुम्हाला अफोर्ड होईल, चला ठीक आहे, तुमच्या त्याच्या हिशोबाने तुम्ही एक्सपेंडिचर करता किंवा खरेदी करता गोष्टींची. बट बाहेर जेव्हा विक्रीमध्ये वाढ होत असेल, विक्रीमध्ये वाढ म्हणजे बेसिकली विक्रीच्या प्राईसवरती वाढ होत असेल, तर त्या टाईमला तुम्ही काय करतो, बाबा चला नाही आता सध्याला नको, सध्याला बाहेर मार्केटमध्ये काय रेट वाढलेली आहे, आपण काय करूया, थोडासा ह्या सगळ्या गोष्टींचा यूज कमी करू. ह्याचं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, डे टू डे एक्झाम्पल. एखादी गरीब फॅमिली असेल, ठीक आहे, त्यांना अन्न पाण्याचा सुद्धा थोडासा टेन्शन असेल रोज, किंवा आज काय खाणार, उद्या काय खाणार, ओके. त्यांचं कसं असतं, डे टू डे डेली बेसिसवरती ते बघतात, ठीक आहे. एखाद्या महिन्यानंतर ते किराणा माल भरणार वगैरे, अशा एक मध्यम फॅमिलीतलं, ठीक आहे. तर त्यामध्ये काय असतं, जर बाहेर इन्क्रीज इन रेट असेल गुड्समध्ये, गहूमध्ये, तेव्हा ते काय करतात, घरातलं जे काही अन्नपाणी साठवलेलं आहे तर त्याचा थोडा वापर करतात. कन्झम्शन, एरवी फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 प्लेट राईस खात असाल, तर त्या टाईमला तुम्ही हाफ ऑफ द प्लेट राईस खाणार. म्हणजे तुम्ही काय करते, बेसिकली कन्झम्शन, एकदम बेसिक एक्झाम्पल द्यायला, असं काही नसतं बेसिकली, पण हे नॉर्मल एक्झाम्पल की कन्झम्शन आपण काय करतो, थोडंसं कमी करतो. बेसिकली आपण कशासाठी कन्झम्शन कमी करतो आहे, जेणेकरून आपलं एक्सपेंडिचर किंवा आपला खर्च वाढायला नाही पाहिजे, ह्यासाठी, ठीक आहे. कंडिशन समजली असेल हे असं समजते मी. तर या कंडिशनमध्ये जर तुम्हाला त्यांनी काय काढायला सांगितलं आहे, एक्सपेंडिचर काढायला सांगितला आहे, खर्च काढायला सांगितला, तर त्या टाईमला फॉर्म्युला कसा वापरणार तुम्ही, लक्ष द्या. R अपॉन 100 प्लस R इंटू 100%. आर काय आहे, प्राईस ऑफ द गुड, जे की वाढ आहे त्याच्यामध्ये, 8% टक्केवारीने वाढ होत चाललेली आहे. कन्झम्शन आपण डिक्रीज करत चाललो आहेत, एक्सपेंडिचर काढायचं आहे, ठीक आहे. ह्या सिच्युएशनला एक्सपेंडिचर किंवा खर्च जर काढायला सांगितला त्यांनी, तर तुम्ही हा सिम्पल फॉर्म्युला वापरा, ठीक आहे. अशा पद्धतीचे फॉर्म्युला बेस्ड काही क्वेश्चन्स असतील तर ते एक 10-12 क्वेश्चन्स मी तुम्हाला शेअर करते, ठीक आहे, PDF मध्ये. आणि पॉसिबली आधी ट्राय करा सोडवण्याचा. राहिला प्रश्न आन्सर का देत नाही आहे मॅम PPTचं, तर आन्सर मी प्रोव्हाइड करेल. बेसिकली मला डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवायचा होता, तर तुम्हाला आन्सर हवे असतील आन्सर घेऊ, डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवायचं असतील तर डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवू, ठीक आहे. तर यामध्ये आता सेम कंडिशन आहे, फक्त काय झालं, मार्केटमधली प्राईज आता आपण डिक्रीज करतो आहे. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. प्राईस ऑफ गुड मार्केटमध्ये आता काय होती आहे, रिड्यूस होती. पहिल्याच्या कंडिशनमध्ये, पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं, मार्केटमधली प्राईस वाढून होती मॅम, राईट, रेट वाढून होता, आता रेट डिक्रीज झाला आहे समजा. देन आपण काय करतो बेसिकली, की मार्केटमध्ये प्राईस किंवा सेल चालू असेल तर आपण युजली कपडे जास्त घेतो, खरेदी जास्त करतो, एक्सपेंडिचर काय करतो, जास्त करतो, ठीक आहे. तर त्या सिच्युएशनला आपल्याला कन्झम्शन जे आहे इन्क्रीज असतं, कन्झम्शन जे असते ते इन्क्रीज असते. तर मग प्रश्न काय आहे, मार्केटमध्ये प्राईस कमी झालेला आहे, कन्झम्शन वाढलेलं आहे, देन द इन्क्रीज इन कन्झम्शन सो ॲज नॉट टू डिक्रीज द एक्सपेंडिचर. म्हणजे अर्थ काय झाला याचा, प्राईस ऑफ गुड कमी, कन्झम्शन जास्त, तर ह्यामध्ये एक्सपेंडिचरमध्ये किंवा खर्चामध्ये डिक्रीज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कन्झम्शन वाढतं आहे, प्राईस ऑफ द गुड कमी होतं आहे, त्या टाईमला एक्सपेंडिचर कसं काढणार मॅम, लक्ष द्या सगळ्यांनी. एक्सपेंडिचरसाठी फॉर्म्युला आहे R अपॉन, सेम फॉर्म्युला, फक्त 100 मायनस R घ्यायचं यावेळेस. मार्केटमधली प्राईस डिक्रीज्ड फॉर्ममध्ये असेल
आणि कन्झम्पशन ऑब्व्हियसली वाढवणार आपण. त्या टाईमला एक्सपेंडिचरला कसं बॅलेन्स करायचं कन्झम्पशनसोबत. आता बघा, कधी पण या दोन्ही फॉर्म्युलामध्ये बेसिकली त्यांनी काय केलं, कन्झम्पशन असेल किंवा एक्सपेंडिचर असेल, दोघांनाही बॅलेन्स करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, राईट. कन्झम्पशन वाढला असेल तर एक्सपेंडिचर डिक्रीज नाही व्हायला पाहिजे, तशा पद्धतीने एक्सपेंडिचरसाठी हा फॉर्म्युला घेतला. पहिली केस जी आपण पाहिली होती ती काय होती, प्राईस ऑफ गुड. मार्केटमध्ये प्राईस ऑफ गुड काय होतोय, त्याचा रेट काय होतोय, वाढत चालला आहे. कन्झम्पशन कसं होईल, डिक्रीज होणार. ठीक आहे. तर एक्सपेंडिचर जे आहे, कन्झम्पशन कसं होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. रेट इन्क्रीज असल्यामुळे तर एक्सपेंडिचर कसं व्हायला पाहिजे यामध्ये, ऑब्व्हियसली कमी आहे. ठीक आहे. तर एक्सपेंडिचर आणि कन्झम्पशनला त्यांनी परत बॅलेन्स करण्यासाठी फॉर्म्युला काय घेतला, R/100 + R × 100% मॅम. ठीक आहे. अशा पद्धतीने हे पर्सेंटेज, हे टक्केवारीमध्ये आपण फॉर्म्युले काढतो. फक्त लक्षात असू द्या ही फॉर्म्युले. ठीक आहे. आता अजून एक फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला स्लाइड एंडला सांगते. आता सध्याला आपण हा क्वेश्चन बघूयात. ओके. काय दिलेलं आहे, द डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 1500 इफ 8% ऑफ वन ऑफ द नंबर इज 10% ऑफ द अदर नंबर, देन फाइंड दी टू नंबर्स. समजा यामध्ये काय देऊन ठेवलेलं आहे की दोघांमधला डिफरन्स दिला आहे. समजा यामध्ये दोन नंबर आहेत, एक नंबर आहे एक्स आणि दुसरा नंबर आहे वाय. डिफरन्स देऊन ठेवला आहे म्हणजे दोन संख्यांमधला फरक देऊन ठेवला आहे म्हणजे काय, एक्स मायनस वाय काय देऊन ठेवलेलं आहे, 1550. ओके. दुसरी गोष्ट, इफ 8% ऑफ वन नंबर इज 10% ऑफ दी अनदर नंबर. एक नंबर आहे एक्स आणि दुसरा नंबर आहे वाय. समजा इथे काय देऊन ठेवलं आहे, इफ वन नंबर 8% ऑफ एक्स, समजा 8% ऑफ एक्स जे आहे ते 10% ऑफ अनदर नंबर म्हणजे वाय. समजत आहे. जर एका संख्येच्या 8% दुसऱ्या संख्येच्या 10% असेल, एका संख्येच्या 8% दुसऱ्या संख्याच्या 10% असेल तर, ठीक आहे, व्हॅल्यू काय काढायला सांगितली, दोन नंबरची व्हॅल्यू. दोघांमधला फरक देऊन ठेवलेला आहे. या 8% एका नंबरची, एका संख्याची इज इक्वल टू 10% ऑफ दी अनदर नंबर. ओके. सॉल्व कसं करणार, लक्ष द्या. यामध्ये सिम्पली तुम्ही काय करणार, 8% म्हणजे 8/100 इंटू एक्स मॅम. ओके. 10/100 इंटू एक्स मॅम, सॉरी वाय. तर यामध्ये आपण डिरेक्टली कट करू शकतो हे 100, कारण हे जर 100 हे भागिलेमध्ये इकडे घेऊन गेलं तर गुणाकारात जाईल. हा 100 आपण कट करू शकलो असतो सिम्पल वेनी, राईट. तर आता समजा मी काय करते, आता ह्या 8ला इकडे घेऊन जाते, 8ला इकडे घेऊन जाते, इकडे घेऊन जाते म्हणजे हा गुणाकारातला भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे, 10/8. तशाच पद्धतीने ह्या वायला मी काय करेल, जशाच तसं इथे ठेवेल आणि ही झाली एक्सची व्हॅल्यू. म्हणजे 8 × एक्स म्हणजे 8x आलं असतं इज इक्वल टू 10y आलं असतं. बघा इथं लक्ष द्या, 8x इज इक्वल टू 10y आलं असतं. तर यामध्ये मी काय केलं आहे, एक्सची व्हॅल्यू 10/8y घेतली, गुणिलेमध्ये भागाकारात जाईल. ठीक आहे. तर ही एक मेथड होती. आता ह्यामध्ये आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढली. एक्सची व्हॅल्यू काय आली, 10/10 मॅम. तर आता दुसरी गोष्ट, यामध्ये आपल्याला काय देऊन ठेवलेलं आहे, एक्स आणि वायचा डिफरन्स देऊन ठेवलेला आहे, दॅट इज 1550 मॅम. ठीक आहे. तर मी काय करणार, ह्याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकते ना, 2 5 10, 2 4 8, म्हणजे ह्याला कॅन्सल आउट केलं 5/4y. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली, 5/4y. ठीक आहे. तर ती जी व्हॅल्यू आहे ते मी इथे टाकेल, एक्सच्या ठिकाणी टाकेल. टाका मॅम. 5/4 म्हणजे 5/4y मायनस वाय इज इक्वल टू 1550. तर आता ह्याला जर कॅन्सल आउट करता येत नसेल, मी सांगते सध्याला y/4 इज इक्वल टू 1550. ठीक आहे. लगेच सांगून देतं, लक्ष द्या. 5/4y आहे आणि मायनस वाय आहे. ठीक आहे. इथे काही नाही आहे म्हणजे 1/1 लिहू शकते मी. इथे काही नाही म्हणजे 1/1 लिहू शकते. येस. कधी पण आपण सबस्ट्रॅक्शन करतो एखाद्या फ्रॅक्शनचं, तर एक लक्षात घ्यायचं की खालचे जे नंबर आहेत त्याला आपण डिनॉमिनेटर बोलतो आणि ते कसे असायला पाहिजेत, सारखे असायला पाहिजे. ते सारखे आहेत का, नाही आहेत मॅम. सारखे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. खाली 4नी मल्टिप्लाय केलं तर वरती पण 4नी करावं लागेल मॅम. बरोबर आहे. 5/4y मायनस 4/4
ह्याचा आन्सर आता आपण बघा, इथे डिनॉमिनेटर सारखे झालेत, खालचे नंबर सारखे झालेत. आता मी डिरेक्टली काय करू शकतो, दोघांमधला फरक काढू शकते. म्हणजे 5 - 4 काय येणार आहे, 1/4y. ठीक आहे, 1/4y म्हणजेच काय असते, y/4. आता समजलं सगळ्यांना. तर यामध्ये yची व्हॅल्यू काय आली, 1550 गुणिले 4. हा भागिलेमध्ये इकडे गेल्यावरती गुणिलेमध्ये जातो. अशा पद्धतीने ठीक आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 6200. ही झाली वायची व्हॅल्यू. ओके, एक्सची व्हॅल्यू कशी काढणार मॅम, एक्सची व्हॅल्यू कशी काढणार. येस, आपल्याला सिम्पल मेथड माहिती आहे. एक्ससाठी व्हॅल्यू ह्याच्यात सबस्टिट्यूट करून टाका, ह्याच्यात टाकून द्या व्हॅल्यू वायची. एक्स मायनस वायचा फरक जो आहे तो किती आहे, 1550. ठीक आहे, तर एक्स किती आहे आपल्याला माहिती नाही आहे. वाय माहिती आहे आपल्याला, वाय आला 6200. तर ह्याला सॉल्व कसं करणार तुम्ही, सिम्पली एक्स काय येईल आता 1550. मी तुम्हाला सांगितलं होतं इक्वल टूच्या इकडे जेव्हा आपण व्हॅल्यू घेऊन जातो, मायनसची प्लस होते, प्लसची मायनस होते. इथं 6200 कशात आहे, मायनसमध्ये. इकडे गेल्यावर कशात जाईल, प्लसमध्ये जाईल. मॅम करा कॅल्क्युलेशन, आन्सर येईल 7750. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता. नाही समजलं असेल, व्हिडिओला थोडं पॉज करून परत एकदा चेक करा आणि आन्सरकडे वळा. ठीक आहे, आता हा घ्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता या क्वेश्चनमध्ये काय देऊन ठेवलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ झेरॉक्स मशीन डेप्रिशिएट्स ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. इफ द कॉस्ट ऑफ द मशीन ॲट प्रेझेंट इज 75,000, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मशीन बिफोर 2 years. प्रश्न काय आहे, एक झेरॉक्स मशीन आहे, त्याची जी प्राईस आहे, ठीक आहे, त्याचा जो दर आहे तो प्रत्येक वर्षी 10% काय होत आहे, घटत चालला आहे. डेप्रिशिएटचा अर्थ काय असतो, रिड्यूस होत चालला आहे किंवा घसरत चालला आहे. ओके, तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, जर ह्या वर्षी, ह्या पर्टिक्युलर प्रेझेंट वर्षी मशीनची जी किंमत आहे ती 75,000 आहे, तर 2 वर्षांपूर्वी किती राहील. समजा हे आहे 2001, हे आहे 2002 आणि हे आहे 2003. सध्या आपण विचार करा की 2003मध्ये राहतोय. ठीक आहे, आत्ता इथे 2003मध्ये राहतोय आपण. इथून इथे म्हणजे 2001 ते 2002पर्यंत ती कितीने रिड्यूस झाली, 10%. परत इथे कितीने रिड्यूस झाली, 10% रिड्यूस झालेली आहे. आत्ता सध्या करंट त्याची किंमत किती आहे मॅम, 75,000 आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की 2001मध्ये त्याची किंमत 2 वर्षाखाली म्हणजे काय, 2 वर्षाखाली त्याची किंमत किती होती. प्रश्न सगळ्यांना समजला असेल. ठीक आहे, तर यामध्ये प्रश्नांचं आता आपण आन्सर काढायचं ट्राय करू. प्रश्न समजला सगळ्यांनी. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी एक सिम्पल फॉर्म्युला देते. कधी पण अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन येतात की एखादी वस्तू देऊन ठेवलेली आहे, त्याची प्राईस समजा इन्क्रीज होत चाललेली आहे टक्केवारीमध्ये किंवा डिक्रीज होत चालली आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला कोणता आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये जर प्रश्न असा दिलेला असला तर अकॉर्डिंग टू क्वेश्चन जाऊ आपण. जर एखाद्या व्हॅल्यूमध्ये डिक्रीज होत चालली, ते वॉशिंग मशीनची जी किंमत आहे, झेरॉक्स मशीनची जी किंमत आहे ती काय होत चालली, डिक्रीज होत चालली 10% प्रति इयर. ओके, आता नंतर त्यांनी काय दिलेलं आहे की आपल्याला मशीनची किंमत काढायची प्रेझेंट, पास्ट 2 year बिफोर, म्हणजे 2 वर्षांपूर्वी मशीनची किंमत काय होती ते काढायची. आणि करंट सिच्युएशनला प्राईस किती देऊन ठेवलेले, 75,000. तर असा जर प्रश्न आला, तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे जेव्हा केव्हा व्हॅल्यू काढायची असेल अशा मशीनची वगैरे, जेव्हा पास्ट वर्षी व्हॅल्यू काय होती 2 वर्षांपूर्वी ती काढायची असेल आणि करंट व्हॅल्यू देऊन ठेवलेली असेल आणि प्रत्येक वर्षी डिक्रीज होत चालली जर त्यांनी असं म्हणलं असेल, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे P/1 - R/100⁻⁴. P काय आहे, R काय आहे, N काय, सगळं सांगते. फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या, 1 - R/100. मी भरपूर स्टुडंट्सला पाहते हे 1 म्हणजे काय ते पण नाही समजत त्यांना. 1 म्हणजे इथं काही खालच्या साईडला काही नाही म्हणजे 1 असतं. ठीक आहे, खालच्या साईडला काही नाही आहे म्हणजे 1 असतं. तर 1 जो असतो तो कशामध्ये बेसिकली
ॲज अ न्यूमरेटर वापरलं आहे त्याला आपण, ॲज अ न्यूमरेटर वापरलं आहे. म्हणजे 1 मायनस आर अपॉन 100. न्यूमरेटर म्हणजे काय, हा वरचा नंबर. ठीक आहे. पी फॉर एक्झाम्पल मी इथे 2 नंबर घेत आहे, काय ए दुसरा आहे बी. हा वरचा जो नंबर आहे तो काय बोलतात, त्याला न्यूमरेटर, आणि खालच्याला डिनॉमिनेटर बोलतात. ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला समजत नसेल तर वरचा नंबर तिथे आहे 1, त्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं. आता पी काय आहे, पी म्हणजे प्राईस जी करंट वर्षाची देऊन ठेवलेली आहे आपल्याला. ठीक आहे. आर म्हणजे काय, आर म्हणजे बेसिकली ह्यामध्ये जे काही रेट आहे जो की वाढत चालला आहे किंवा घटत चालला आहे. बेसिकली इथे आरची रेट काय आहे 10%, जे काय करत आली घटत आलेली आहे. ठीक आहे. म्हणून आपण इथं मायनस घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, डिप्रिशिएट व्हायली, रिड्यूस व्हायली, घटत चालली, म्हणून आपण त्याला मायनस घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट हे एन. एन म्हणजे काय, प्रश्नामध्ये आता इथे प्रश्नामध्ये काय देऊन ठेवलेलं आपल्याला की 2 वर्षांपूर्वी काय रेट होती काढायची होती. बरोबर आहे. 2 वर्षांपूर्वी, 2 वर्ष. एन म्हणजे काय, आपल्याला किती वर्षांपूर्वी किंवा किती वर्षाच्या नंतर त्याची किंमत काढायला सांगतायत, तो वर्षाचा आकडा आपल्याला एन पकडायचा आहे. ठीक आहे. 3 व्हॅल्यू. पी म्हणजे काय, करंट व्हॅल्यू. ठीक आहे. जे काही प्राईस देऊन ठेवलेले ते म्हणजे पी असते. आर म्हणजे काय असते, तो दर म्हणू शकतो आपण. ठीक आहे. प्रतिवर्षी कुठल्या दराने वाढतीये, कुठल्या टक्केवारीने वाढतीये रेट ते. आणि एंड म्हणजे काय, किती वर्षाच्या आधी किंवा किती वर्षाच्या नंतर आपल्याला त्याची किंमत काढायची असेल ते. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये प्राईस किती आहे, प्राईस किती आहे मॅम, येस, यामध्ये प्राईस किती असणार आहे 75,000, 75,000. ओके. रेट, रेट 10% रिड्यूस होत चालली म्हणजे रेट इज 10%. ठीक आहे. तर त्यामध्ये नेक्स्टली 10% किंवा ऑलरेडी इट इज गिवन इन द पर्सेंटेज. ओके फाईन हिअर. म्हणून ह्यामध्ये दुसरी गोष्ट एन काय आहे, व्हॅल्यू, म्हणजे 2 वर्षाची, 2 वर्षांपूर्वी काढायची, टाकून द्या व्हॅल्यू. सिम्पल. यामध्ये 75,000 वरच्या साईडला येईल मॅम, खालच्या साईडला काय येणार आहे 1 मायनस आर किती आहे 10/100. एन म्हणजे किती आहे मॅम 2 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. तर कॅल्क्युलेशन नसेल समजत तर सगळ्यांनी लक्ष द्या. इथे ही कॅल्क्युलेशन तुम्हाला मे बी नाही समजणार आहे. तर कसं करायचं कॅल्क्युलेशन ह्यामध्ये 10/100. ठीक आहे. इथे काही नाही म्हणजे 1 घ्या. मी तुम्हाला सांगितलं वारंवार एकच गोष्ट करायची, डिनॉमिनेटर सेम करायचं. खालच्या साईडला 100 जर काढायचं असेल तर मला वरच्या साईडनी पण 100नीच मल्टिप्लाय करावं लागेल. जे तुम्ही खाले गुणाकारामध्ये करता तेच तुम्हाला वरती पण करावं लागेल. बेसिक रूल आहे. तर 100 मायनस 10/100 करा, काय येणार आहे 90/100 येणार आहे. ठीक आहे. 75,000 इज इक्वल टू 90. बरोबर आहे. वरच्या साईडला काय येईल, इथे 100 येईल, खालच्या साईडला पण 100 आलं. ठीक आहे. 100 मायनस 10 करा 90. 90 भागिले 100. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. 9नी जे आहे तुम्हाला डिवाईड करून बघायचं आहे. ओके. 9नी काय करणार, डिवाईड करणार तुम्ही, आणि आन्सर जे येईल तुमचं दॅट विल बी 9259.60. थोडं पेशन्सने चालायचं बेसिकली कॅल्क्युलेशन. तुम्हाला एकदा 92 जरी आलं तर तुम्ही डिरेक्टली ऑप्शनमधून जे आहे टिक करून सांगू शकता की मॅम हे ऑप्शन राईट आहे. ठीक आहे. फॉर्म्युला समजला, फॉर्म्युला समजणं इम्पॉर्टंट आहे, किंवा अशा टाईपचे क्वेश्चन्सला व्हॅल्यू दिली जाते एक्झाममध्ये. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन घ्या, त्याच्यामध्ये अशी व्हॅल्यू दिली जाते, म्हणून हे करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता यामध्ये मी तुम्हाला दुसरा एक फॉर्म्युला देते, ते पण लगेच ह्यामध्ये नोट डाऊन करून घ्या. जर प्रश्नामध्ये तुम्हाला, एक सेकंड, लेट मी रब दिस आउट. ओके. फॉर्म्युला दुसरा जो आहे ह्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एखाद्या प्रेझेंट व्हॅल्यू मशीनची देऊन ठेवलेली असेल, मशीनची एखादी किंमत देऊन ठेवलेली असेल. ठीक आहे. मशीनची किंमत देऊन ठेवली असेल, ज्याला आपण काय बोलतो, प्राईस बोलतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय देऊन ठेवलेली आहे की व्हॅल्यू जी आहे, मशीनची किंमत जी आहे ते प्रत्येक वर्षी डिक्रीज होत चाललेली आहे, प्रत्येक वर्षी डिक्रीज होत चाललेली आहे, प्रत्येक वर्षी डिक्रीज होत चाललेली आहे. तर त्या टाईमला व्हॅल्यू काढायची असेल, आपल्याला मशीनची किंमत काढायची असेल एन इयर्स आफ्टर. एन म्हणजे काय आपल्याला माहिती नाही, इथे 2 वर्ष देऊन ठेवलं तर तसं प्रत्येक प्रश्नामध्ये वेगळं काहीतरी दिलेलं असेल. ठीक आहे. एन इयर्स आफ्टर काढायचं असेल. आफ्टर म्हणजे काय, वर्षानंतर. वर्षा आधी विचारलं आहे का, नाही. आपण ह्या क्वेश्चनमध्ये काय काढलं होतं, बिफोर 2 इयर्स. बट आत्ता जर क्वेश्चनमध्ये असं दिलं असतं आफ्टर 2 इयर असं जर दिलं असतं तर त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला काय वापरणार, सेम आहे, पी फक्त इंटू करायचं आहे.
आर अपॉन 100 रेस टू एन. ठीक आहे. अँड द व्हॅल्यू ऑफ द मशीन जर बिफोर 2 years म्हणजे 2 वर्षांपूर्वी जर विचारलं असेल, हे काय आफ्टर, आफ्टर म्हणजे काय नंतर, आधी जर विचारली असेल किंमत 2 वर्षांआधीची किंमत, ठीक आहे, तर तेव्हा तुम्ही काय घेतला होता फॉर्म्युला आत्ताच्या क्वेश्चनमध्ये P1 मायनस सॉरी प्लस घेतलं का मी इथे, सॉरी दिस इज नॉट प्लस, इथे मायनसच येतं. ठीक आहे. 1 मायनस आर बाय 10 रेस टू एन. दोघांमध्ये फरक काय, हे भागाकारामध्ये होतं. ठीक आहे. बिफोरसाठी आणि आफ्टरसाठी म्हणजे नंतर जर किंमत काढायची असेल तर त्याला आपण कशात घेणार आहे, गुणाकारात घेणार आहे. इथे काय नाही म्हणजे 1. कधी पण तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही न्यूमरेटर्स डिनॉमिनेटर्सला इक्वल करायचं आहे. एवढं सगळ्यांना लक्षात आलं. बेसिकली काय असते, कुठलीही एखादी गोष्ट असेल ठेवा समजून घ्या, बेसिकली त्याची किंमत जी असते ती काय होते, व्हॅल्यू ऑफ मशीन त्याची काय होत असते, किंमत कमी होत जाते. ओके. जी काही तुम्ही आत्ताचं मॉडेल बघता, आज जर फॉर एक्झाम्पल 75,000 असेल तर काही वर्षानंतर त्याची किंमत कमी होते. कुठल्याही मोबाईलचं मॉडेल तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, आयफोनचं मॉडेल घ्या, आज जर ते फॉर एक्झाम्पल 1,00,000 असेल तर ते उद्या त्याची किंमत जी आहे 80,000 पण येऊ शकते काही काळानंतर. ठीक आहे. तर आपल्याला एवढी गोष्ट तर समजते की काही काळानंतर, पर्टिक्युलर काळानंतर त्याची किंमत काय असते कुठल्याही वस्तूची, ती डिक्रीज होत असते. तर त्या टाईमला तुम्ही सिम्पली असा पण फॉर्म्युला घेऊ शकता, P1 मायनस 1 मायनस आर बाय 100 हा वाला डिरेक्टली घेऊ शकता तुम्ही, 1 मायनस आर अपॉन 100. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की प्राईस जी आहे ती डिक्रीज होत चाललेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 2-3 फॉर्म्युले थोडे इम्पॉर्टंट होते. ॲटलीस्ट तुम्हाला हे 2 माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 3. When 35 is subtracted from a particular number, it reduces to its 80%. Find the fifth of that particular number. ठीक आहे. प्रश्न काय दिला आहे, एखाद्या नंबरमधून, एखाद्या संख्यातून आपण जेव्हा 35 वजा करतो, सबस्ट्रॅक्ट करतो, वजा करतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू काय भेटते, रिड्यूस्ड फॉर्ममध्ये 80% त्याची व्हॅल्यू भेटते त्याच्या रिड्यूस्ड फॉर्ममध्ये. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतं आहे की एक्स मायनस, जेव्हा समजा एखादा नंबर आहे एक्स, ठीक आहे, एक नंबर घ्या तुम्ही, नंबर आहे एक्स, एक्समधून जेव्हा आपण 35 वजा करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं आहे, इट रिड्यूसेस, म्हणजे हा जो नंबर आहे एक्स तो कशाला रिड्यूस होतो आहे, त्याच्या 80% रिड्यूस होतो आहे, म्हणजे 80% ऑफ एक्सला. समजत आहे सगळ्यांना. मी याला कसं घेईल, एक्स मायनस 35 इज इक्वल टू 80% ऑफ दॅट नंबर. समजलं. जेव्हा एक नंबर आहे त्यातून 35 आपण वजा करतोय तेव्हा तो कशाला रिड्यूस होतोय, 80% त्याच्या स्वतःच्या नंबरला रिड्यूस होतोय. ठीक आहे. 80% ऑफ इटसेल्फ. ओके. तर आपल्याला विचारलं आहे का यामध्ये की 3rd आणि 4th ऑफ दॅट नंबर, 4th and 5th ऑफ दॅट नंबर आपल्याला काढायचं आहे. काही समजलं नसेल लक्ष द्या, आता मी एक एक करून तुम्हाला समजवलं. यामध्ये एक्स मायनस 35 80% म्हणजे काय असते, 80/100 इंटू एक्स. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व करायची, कशी सॉल्व करणार लक्ष द्या. एक्स मायनस 80/100 एक्स इज इक्वल टू 35. काय केलं मॅम तुम्ही, काहीच समजलं नाही. 80/100 इंटू एक्स. ठीक आहे. हे एक प्रोडक्ट काय, ह्या दोघांचं प्रोडक्ट घ्या, काय येणार आहे, प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार. 80/100. ठीक आहे. जे काही प्रोडक्ट आलं जशाच तसं मी इक्वल टूच्या इकडे येऊन गेलं. हे प्रोडक्ट कशात आहे, पॉझिटिव्हमध्ये, इकडे गेल्यावर कशात जाईल, नेगेटिव्हमध्ये. ठीक आहे. आता समजलं सगळ्यांना. तर यामध्ये 35 जो इकडे मायनसमध्ये होता तो मी इकडे घेऊन गेले, तो पॉझिटिव्हमध्ये गेला. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची, कशी काढणार सगळ्यांनी लक्ष द्या. आता ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 घेऊ शकते मी. ओके. ह्याच्यामध्ये काही नाही आहे म्हणजे 1 घेऊ शकते. वरती काय एक्स आहे मॅम, खाली काय घ्या मॅम, 100 घ्या. 100 कसं आणणार, खाले गुणिले 100 करा, वरच्या साईडला पण गुणिले 100 करा. खाली केलं म्हणजे वरती पण करावं लागतं, म्हणजे डिरेक्टली आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. परत तेच सांगते, आपण एखाद्या फ्रॅक्शनमध्ये डिरेक्टली सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही. खालचे डिनॉमिनेटर्स आपल्याला सेम पाहिजेत. इथे सेम नव्हतं, इथे फक्त 1 होतं. 100 करण्यासाठी मी गुणिले 100 खाली केलं म्हणजे वरच्या साईडला पण गुणिले 100 करावं लागतं. वर काय आलं मग, 100x
मायनस 80/100x इज इक्वल टू 35. ठीक आहे. 100x आता 80x मी डिरेक्टली कट करू शकते का, कारण डिनॉमिनेटर सारखे झाले. काय येणार आहे 20x/100 इज इक्वल टू 35. एक्सची किंमत काढायची आहे मॅम. एक्सची किंमत काढायची, कशी काढणार लक्ष द्या. काय आलं 20x/100 इज इक्वल टू 35 आलेलं आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची, कशी काढणार. मी काय केलं आता ह्या 100ला इकडे घेऊन जाईल. ठीक आहे. कसं घेणार 20x इज इक्वल टू 35 गुणिले 100. हे भागाकारात होतं ते गुणाकारात जाईल. आणि एक्सची किंमत काढायची असेल तर हे कशात आहे गुणाकारात आहे. 20 काय आहे गुणाकारात आहे कोणासोबत एक्सच्या. मी काय करेल 35 गुणिले 100 जशास तसे ठेवेल, या 20ला भागाकारात घेऊन जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठला पण सिम्बल असेल, ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर असेल इक्वल टूकडे नेल्यावर नेगेटिव्ह नंबर असेल इक्वल टूकडे नेल्यावर पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशनमध्ये गुणाकारात जर एखादी संख्या असेल त्याला आपण भागाकारात नेणार, भागाकारामध्ये जर एखादी संख्या असेल त्याला आपण गुणाकारात नेणार. ठीक आहे. यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, सॉल्व करा. 175. ठीक आहे. ठीक आहे. एक्सची किंमत आली. प्रश्न काय विचारला आहे, फाइंड द 4/5 ऑफ दॅट नंबर. 4/5 ऑफ दॅट नंबर म्हणजे काय, 4/5 त्या नंबरचा काढायचा आहे. 4/5 4/5 ऑफ दिस नंबर. 4/5 असं द्यायला पाहिजे होतं बेसिकली. 4/5 ऑफ दॅट नंबर. कोणत्या नंबरची, ह्या नंबरची. एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली आली 175. टाकून द्या यामध्ये. 4/5 कोणाचा, ह्या एक्सचा. ठीक आहे. इथे काही नाही म्हणजे 1 आहे. याला तुम्ही डिरेक्टली काय करू शकतो, कॅन्सल आउट करू शकतो. ठीक आहे. आन्सर जे येईल तुमचं दॅट विल बी 140. ठीक आहे. कसं नाही समजलं. 5 3 आर 15 मॅम. किती राहिले 2 राहिले. 5 5 आर 25. 35 गुणिले 4 करा 140 येईल. अशा पद्धतीने आन्सर विल बी 140. नंबर समजलं सगळ्यांना. पहिल्यांदा आपण काय केलं, नंबर फाइंड केला, एक्सची व्हॅल्यू फाइंड केली आणि नंतर त्याचा 4/5 काढला. आता फोर्थ क्वेश्चन घ्या. 50% ऑफ अ नंबर इज 18% लेस दॅन 2/3 ऑफ दॅट नंबर. समजून घ्या. 50% ऑफ ए नंबर, 50% ऑफ एखादा नंबर समजा एक्स, तो काय आहे 18 लेस दॅन 2/3 ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर. एका संख्येची, क्वेश्चन जो आहे प्लीज हे थोडंसं करेक्ट करा. इथे क्वेश्चन नंबर 4 घ्या. एका संख्येची 50% हा त्याच संख्येच्या 2/3 पेक्षा 18 कमी आहे. ठीक आहे. ह्याला कसं रिप्रेझेंट करणार, कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार. 2/3 ऑफ एक्स मायनस 50% ऑफ एक्स इज इक्वल टू 18. ओके. एक्स minus 50% of x is equal to 18. मॅम 2/3 ऑफ एक्स समजलं. 50%ला काय करणार मॅम 50/100 इंटू एक्स इज इक्वल टू 18. ठीक आहे. तर ह्यासाठी सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे. पॉसिबली काय करायचा प्रयत्न, दोघांना सेम करण्याचा. सेम करणं इम्पॉसिबल आहे मॅम, प्रयत्न तरी करा. ठीक आहे. प्रयत्न तरी करा. रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आणा वाटलंच, ह्याला रिड्यूस फॉर्ममध्ये आणा. किंवा दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकतो, दोघांकडे डिनॉमिनेटर सारखे करा. असा नंबर जे दोघांकडे सारखा असायला पाहिजे. 300 आपण डिनॉमिनेटरमध्ये आणू शकतो. ठीक आहे. तशा पद्धतीने इथे 100ने मल्टिप्लाय करा, वरच्या साईडनं 100ने मल्टिप्लाय करा. इथे आले 300 मॅम, तर इथे पण काय करा 3ने मल्टिप्लाय करा, इथे पण 3ने करा. काय येईल 200x अपॉन नॉट this 300x minus 5 3 आर 15. 300x इज इक्वल टू 18. काय येणार आहे आता तुम्ही डिरेक्टली सबस्ट्रॅक्शन करू शकता, वजा करू शकता. ठीक आहे. माझी थोडीशी मराठी वीक आहे, प्लीज समजून घ्या. वजाकार मला नाही माहिती त्याला काय बोलतात सबस्ट्रॅक्शनला. ठीक आहे. वजा करायचं आहे तुम्हाला. बेसिकली यामध्ये 200 मायनस 150 डिरेक्टली आपण करू शकतो. काय येतं 50x इथं येतं मॅम. ठीक आहे. 50x भागिले 300 इज इक्वल टू 18. तर काय येणार 50x हा भागाकारात आहे, इकडे नेल्यावर गुणाकारात येईल.
18 गुणिले 300. एक्सची व्हॅल्यू कसं काढणार परत लक्ष द्या. हा 50 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, गुणाकारात आहे, इकडे नेल्यावर डिव्हिजनमध्ये जाईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 18 गुणिले 300 भागिले 50. करा कॅल्क्युलेशन, आन्सर येईल 108. समजतंय सगळ्यांना समजतंय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 5400 येईल. त्याला 50नी डिवाईड करा, हा 0 कटला 108 काय येईल आपलं आन्सर येईल. समजलं. सिम्पल क्वेश्चन होता, सिम्पल टेक्निक होती, काही याच्यामध्ये डिफरंट असं डोकं लावण्यासारखं नव्हतं. ठीक आहे. आता हे सेम प्रश्न आहे, हा सेम प्रश्न आहे जसं झेरॉक्स मशीनचा आपण घेतला होता, हा तसाच आहे. फक्त इथं काय वापरलं आहे लाथे मशीन, एक आहे लाथे मशीन. ठीक आहे, लाथे आय डोंट नो व्हॉट इज इट एक्झॅक्टली प्रोनाऊन्स्ड लाईक, बट लाथे मशीन आहे एक. त्याची किंमत जी आहे प्रत्येक वर्षी 10%नी डिक्रीज होत चाललेली आहे. ठीक आहे. समजा हे वर्ष आहेत 2001, 2002, 2020 अशा पद्धतीने. तर ह्याची प्रत्येक वर्षी जी किंमत आहे ते 10%नी रिड्यूस होत चालली आहे, 10%नी रिड्यूस होत चालली आहे. इफ द कॉस्ट ऑफ मशीन ॲट प्रेझेंट इज 1,60,000, आत्ता सध्याला जर त्याची किंमत 1,60,000 जर किंमत असेल तर त्याची किंमत 2 वर्षांनी म्हणजे आफ्टर 2 इयर्स बोलले. मी तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले सांगितले. आपण जो फॉर्म्युला घेतला होता तो काय होता बिफोर 2 इयर्स होता. आपल्याला इथं काय काढायचं आहे आफ्टर 2 इयर्सवाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. मॅम कशा पद्धतीने काढणार, फॉर्म्युला टाकायचं आहे बस. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायची. कोणती व्हॅल्यू, एक सेकंड द्या, हे मी ड्रॉप आउट करते. फाईन, एक मिनिट. प्रश्न सेम आहे, फक्त आपण जो काय काढलं होतं मागच्या झेरॉक्सवाल्या क्वेश्चनमध्ये काय केलं होतं आपण 2 इयर्स बिफोर म्हणजे काय 2 वर्षांपूर्वी त्याची किंमत किती होती. आता इथे काय काढायचं आपल्याला 2 वर्षांनंतर त्याची किंमत किती आहे. ठीक आहे, 2 वर्षांनंतर त्याची किंमत किती असेल. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे. पहिला फॉर्म्युला काय होता P1 - R/100⁻⁴. ठीक आहे, हा फॉर्म्युला कशासाठी आहे नंतरसाठी. XYZ वर्षांनंतर किती फॉर्म्युला येते का. पी म्हणजे काय प्राईस, व्हॅल्यू टाकून द्या. आर म्हणजे काय रेट, किती दराने जी आहे ते वाढतीये का घटतीये, बेसिकली घटणारे दिलेले आहेत व्हॅल्यू ह्यामध्ये. ठीक आहे. आणि एन म्हणजे काय 2 वर्षांच्या नंतर. ठीक आहे. जर फॉर्म्युला असा असता की P/1 - R/100⁻⁴, तो कशासाठी आहे, तो 2 वर्षांआधीची किंमत काढण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रयत्न करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला हे क्वेश्चनचा आन्सर ड्रॉप करून सांगा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरपुरतं एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग इट. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहेत. आता राहिला प्रश्न पर्सेंटेजचे मी तुम्हाला काही माझ्याकडून रिटर्न फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित पद्धतीने फॉर्म्युलेज देईल. ठीक आहे. जसे क्वेश्चन्सचे मशीनचा फॉर्म्युला दिला आहे तसा एक पॉप्युलेशनचा पण फॉर्म्युला आहे. पॉप्युलेशन म्हणजे काय की जी काही इंडियामधली पॉप्युलेशन आहे तो इन्क्रीज होत चालली, डिक्रीज होत चाललेली आहे. तर या वर्षी काय हे होती, ठीक आहे, काय रेटने डिक्रीज झाली वगैरे अशा पद्धतीचे त्याच्या रिलेटेड काही जर फॉर्म्युले असतील तर ते तुम्हाला सगळे जेवढे काही पॉसिबल झाले माझ्याकडनं फॉर्म्युले तुम्हाला मी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न पर्सेंटेजचा, तर पर्सेंटेजचे क्वेश्चन्स आता तुम्ही तुमच्या लेवलनी सॉल्व करायचे आहेत. गुगल आउट करा, खूप सारे क्वेश्चन्स भेटतात. प्रत्येक साईटवरचा क्वेश्चन सोडवून बघा. ठीक आहे. आपल्या कंपाईल्ड नोट्समध्ये जर भेटत असेल तर वेल अँड गुड, तिथले पण क्वेश्चन सोडवा. तिथले सोडून दुसरी कुठली एखादी बुक RS अग्रवाल वगैरे ते पकडा, ती सॉल्व करा. ठीक आहे. जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स आता बूस्ट होत जाईल. आणि इथून थोडेसे आपले क्लासेस लेंदी जातील. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट असेल कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर ते प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवत जा, कारण मला ते एक एनर्जी बूस्ट भेटतं मी, जेणेकरून तुम्हाला अजून माझ्याकडून जे आहे आउटपुट देईल. अशा पद्धतीने थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज हिट द लाईक बटन. इफ यू आर न्यू टू चॅनल प्लीज सबस्क्राईब इट अँड कॉमेंट इन द कॉमेंट सेक्शन इफ यू आर एनी काइंड ऑफ डाऊट रिगार्डिंग द lecture, regarding the subscription or the enrollment of the course. So have a great day everyone. Bye.